हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं आळूवडी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे, इथं मी ऑलरेडी छोट्या 4 वाट्या बेसन घेतलंय। त्याच्यात मी आता थोडं सामग्री ॲड करणार आहे। अगोदर मी इथं 1 चमचा धणापूड टाकते। हे मी धणे भाजून घेतले होते रोस्टेड। तसंच अर्धा चमचा जिरेपूड टाकते। त्याच्यानंतर मी इथं हळद आणि लाल तिखट पण टाकणार आहे। आता मी याच्यात हळद आणि लाल तिखट पण टाकलंय। तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट ॲड करू शकता। मी 2 चमचे लाल तिखट घेतलंय, 1 छोटा चमचा गरम मसाला घेतलाय, कारण ऑलरेडी आपले मसाले त्याच्यात ॲड झालेले आहेत। आणि आता मी इथं हिरवी मिरचीची पेस्ट जी आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण ह्याचं वाटण केलं होतं ते टाकते। तर हे सगळे मसाले आपण ॲड करायचे। मीठ टाकायचं, त्याच्यात सफेद तीळ पण मी ॲड करणार आहे आणि ओवा पण ॲड करणार आहे आणि थोडंसं कोकमचं पाणी। हे सगळं मिश्रण आपण अगोदर थिक पेस्ट करून घेऊया। तर आपलं हे थिक बॅटर असं तयार झालेलं आहे। तर आपण आता आळूची पानं घेऊया साफ करायला। तर हे बघा, ही आळूची पानं आहे। ह्याला मी अगोदर देठ आहे आळूचा, हा आपण कापून घेणार आहे आणि थोडंसं त्याला रोल करणार आहे लाटणीनं, जेणेकरून ते फ्लॅट सरफेस होईल आणि मग आपल्याला हे लावायला मदत होईल। तर फ्रेंड्स, आता आपण ह्या पानांचं असं मॅरिनेशन लावून घेऊया, आपण जो तयार केलेला आहे तो बेसनचा, आणि त्याला असं फोल्ड करून घ्यायचं। एक इथं करायचा फोल्ड, एक असा करायचा फोल्ड, आणि त्यांना पण लावून घेऊया। आणि हे असं करत आपण रोल करून घ्यायचं। तसंच मी दुसऱ्या पानांना पण करून घेते। इथं उकळत ठेवूया मोठ्या गॅसवर जरा, आणि ते 10-15 मिनिटं लागते उकळायला। त्याच्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडूया शिजल्यानंतर। आता आपण ह्या वड्यांना बारीक कापून घेऊया आणि मग शॅलो फ्राय, नाही तर तुम्ही तेलात पण फ्राय करू शकता। थोडंसं गार झालं कीच कापायचं, नाहीतर ते मोडतात त्यांची पानं कापताना। मी अशी त्यांची बारीक वड्या पाडल्यात। तर आपण आता फ्राय करूया तेलात। तर बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही आपली आळूवडी तयार आहे। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये